अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पत्रकार परिषद संपन्न. उद्या दिनांक 20 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीचे हॉटेल गोल्डन लीपमध्ये नियोजन. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या कार्यकारिणीची बैठकीचा मान यंदा धुळे जिल्ह्याला मिळालेला असून धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लीप येथे दिनांक 20 जुलै 2025 रविवार रोजी बैठक होणार असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांच्या व महिलांच्या विविध समस्यांच्या निराकरण करण्यासाठी प्रबोधन संस्था ही कार्य करीत असते. वाणी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी प्रबोधन संस्थेने 2 वर्ष लढा देऊन समाजाला न्याय मिळवून दिला होता. असा विविध समाजोपयोगी कार्य हे प्रबोधन संस्था ही करीत असते. पत्रकार परिषद सविस्तर माहिती देण्यासाठी प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या नेरकर, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिरुडे, राष्ट्रीय संघटक दीपक येवले हे उपस्थित होते. अधिक माहिती देताना मान्यवरांनी सांगितले की उद्या अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व देशातनं मान्यवर उपस्थित असणार आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय, रोजगार, पॉलिटिकल अशा अनेक विषयावर आम्ही उद्या धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे, व्यावसायिक किंवा राजकीय संस्था नाही. त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे, समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे, त्याचे अश्रू पुसणे यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे. प्रबोधन संस्थेने यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे. ज्या 26 पोट जाती आहेत त्यातल्या जवळपास 5 पोट जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये सर्व पोट जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब प्रत्येक जिल्ह्याला निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी ही संस्था नक्की प्रयत्न करेल. परंतु राजकारणाशी ह्या संस्थेचा काही संबंध नाही आहे हे पुन्हा मी रिपीट करतो. राहिला माझा प्रश्न तर मी कोणती निवडणूक लढणार नाही आहे. मला फक्त समाजकार्यात आनंद आहे. मी समाजकार्यामध्ये आनंद घेणार आहे. उद्या आपण सर्वांनी आमच्या या समाजकार्याला भरभरून प्रसिद्धी द्यावी आणि प्रतिसाद द्यावा असं मी सर्व माध्यमांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.